नमस्कार, नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून मी हार्दिक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे डोळ्यांचे आजार। जे डोळ्यांचे विकार आहेत ते थांबवण्यासाठी किंवा तुम्हाला जर चष्मा लागला असेल तर तो चष्मा कायमचा आपल्या डोळ्यांपासून हटवण्यासाठी मी तुम्हाला आज काही घरगुती उपाय सांगणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या जो डोळ्यावरती चष्मा आहे, नंबर आहे चष्म्याचा नंबर, तो कमी होण्यास परिणामी तुमचा तो चष्मा कायमचा तुमच्या डोळ्यापासून जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, आपला पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपण देवघरामध्ये दिवा लावतो, त्या दिव्याच्या ज्योतीकडे तुम्ही एकाग्रताने 5 मिनिटे रोज नियमित पाहायचं आहे। आणि आपण सकाळी देखील आपण सूर्याकडे 5 मिनिटे एकाग्रताने पाहायचं आहे। याच्यामुळे तुमच्या जो डोळ्यांचे नसा आहेत त्यांचा व्यायाम होणार आहे आणि तुमच्या ज्या डोळ्यावरती जो अंत्य ताण येत असतो तो ताण कमी होण्यास याचा नक्कीच फायदा होणार आहे। आपला दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या आहाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। लोणी भरपूर प्रमाणामध्ये खावे। आपण नियमित पेरू जेव्हा सीझन असेल तेव्हा तुम्ही नियमित पेरू खा। याच्यामुळे तुमच्या डोळ्यावरती जो चष्मा आहे तो त्याचा नंबर कमी होण्यास मदत होणार आहे। परिणामी तुमचा तो काही दिवसांनी तो जाणार देखील आहे। तसंच तुम्ही मित्रांनो काय करायचं आहे, आपला तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे गाजराचा रस। जर तुमच्याकडे उपलब्ध असतील गाजर तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी त्याचा 1 कप रस रोज रेग्युलर घ्यायचा आहे। याच्यामुळे तुमच्या डोळ्याचा जो नंबर आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे। आणि तुम्ही 10 काळ्या मनुका नियमित त्याचं सेवन करायचं आहे 3 महिने। याच्यामुळे तुमच्या डोळ्यावरती जो अतिरिक्त ताण आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे आणि तुमच्या डोळ्याचा जो चष्म्याचा नंबर आहे तो कमी होऊन परिणामी तुमचा तो चष्मा कायमचा तुमच्या डोळ्यांपासून दूर होणार आहे। तर मित्रांनो, मी सांगितलेले उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषय असं नवीन व्हिडिओ लवकरच येत आहे। तोपर्यंत धन्यवाद।